स्वानंदी तू अजिबात काळजी करू नकोस, मी आलो आता. मला सांग, त्यांनी काही केलं नाही ना तुला? तू बरी आहेस ना? आणि बाळाला काही झालं नाहीये ना? नीलम जे वागले ते चुकीचं वागले हे मान्य आहे, पण अरे त्यामागचा तिचा हेतू काही वाईट नाहीये. हे बघ, आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढूया. म्हणी मी आहे ना. सगळं संपलंय. म्हणी शांत हो जरा. म्हणी स्वानंदी, 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 तू ठीक आहेस ना? म्हणी म्हणी सर, तुम्ही कशा आहात? त्या लोकांनी त्रास नाही दिला तुम्हाला? नाही म्हणी सर, मी ठीक आहे. पण तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? स्वानंदी, तुम्ही नव्हता तर माझं जगणं अवघड झालं होतं. त्यात माझ्या समोरून तुम्हाला ते गुंड पळवून घेऊन गेले. तुम्हाला खरं सांगतो स्वानंदी, सगळं थिजलं होतं. मला काही सुचत नव्हतं. पण आता तुम्ही परत आला आणि आता मला असं वाटतंय की माझं आयुष्य मला परत मिळालंय. पण तुम्ही इथे कशा आलात? तुम्हाला त्या गुंडांच्या तावडीतून कोणी सोडवलं? म्हणी सर, यांनी मला वाचवलं. थँक्यू. तू माझ्या स्वानंदीला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलंस. तुझे उपकार राहतील माझ्यावर. तुझे आभार कसे मानू कळत नाहीये, पण अगदी देवासारखा धावून आलायस तू. पण तू कोण? तुला कसं कळलं स्वानंदीबद्दल? त्या किडनॅप झाल्यात? तू हॉस्पिटलमध्ये फोनवर बोलताना मी तुझं बोलणं ऐकलं, तेव्हा मला कळलं की स्वानंदी किडनॅप झाली. त्यानंतर तू पैसे घेऊन तिला सोडवायला गेलास, तेव्हा मी तुझ्या मागे आलो. पण अचानक तिथे पोलीस आले, तेव्हा ते गुंड पैसे घेऊन स्वानंदीला परत न देता पळून गेले. तू त्यांच्या मागे धावलास, पण ते तुझ्या हाती लागले नाहीत. मग मी बाईकवर त्यांचा पाठलाग केला. पोलीसही त्यांचा पाठलाग करत होते, पण समाव त्या गुंडांनी पोलिसांना चुकवलं. पण थँकफुली ते मला चुकवू शकले नाहीत. मी पुढे जाऊन बघितलं, तेव्हा त्या गुंडांनी स्वानंदीला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. कोण आले? बघ जा. आणि मी स्वानंदीला इथे घेऊन आलो. तू अगदी देवासारखा आलास रे आमच्यासाठी. नाव काय तुझं? दुष्यंत. दुष्यंत शहाणे. स्वानंदी, अगं आता हॉस्टेलच्या बाहेर ना एक दुष्यंत नावाचा मुलगा आला होता आणि त्याने मला सांगितलं की तो तुला ओळखतो. दुष्यंत, मित्रा, तुझे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. अरे काय म्हणी, प्लीज तू आणि प्लीज तुम्ही माझे उपकार मानू नका. मी वेगळं काहीच केलं नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलं. माझी जबाबदारी मी पूर्ण केली. तुझी जबाबदारी म्हणजे?
जे स्वानंदी आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाची जबाबदारी. नक्की काय म्हणायचंय तुला? तुझा काय संबंध आहे स्वानंदीची आणि तिच्या बाळाशी? आय नो तुम्हाला सगळ्यांना शॉक बसला असेल, पण हे बाळ फक्त स्वानंदीचं नाही, आमचं आहे. मी बाप आहे या बाळाचा. तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हो, हेच सत्य आहे. मलाही आत्ताच रिअलाइज झालं, पण हे सत्य आहे. आय नो तुमच्यासाठी हे थोडं कन्फ्युजिंग असेल, पण प्लीज मला बोलू द्या. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला तुम्हाला आणि स्वानंदीला येऊन सांगायचं होतं, पण माझी हिंमत होत नव्हती. पण हे सत्य आता आपल्याला फेस करावं लागणार आहे. काय काय चाललंय इथे? दुष्यंत, तू इथे काय करतोयस? सुचित्रा, तुम्ही याला ओळखता? हो डॅड, दुष्यंत आणि माझं सोशल सर्कल सेमच आहे. म्हणजे वी यूज टू पार्टी अ लॉट. पण दुष्यंत, तू US ला गेला होतास ना, तू आत्ता इथे काय करतोयस? असं म्हणतोय की स्वानंदीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा तो बाप आहे म्हणून. दुष्यंत, तू काय बोलतोयस? कोणाविषयी बोलतोयस? तुला काही कळतंय का? सुजित, मला व्यवस्थित कळतंय मी काय आणि कोणाबद्दल बोलतोय ते. तुला आठवतं तू तुझ्या ऑफिसच्या पार्टीला मला इन्व्हाइट केलं होतंस. स्वानंदी तिथे होती. हो, तिथेच आमची भेट झाली, आम्ही इंटिमेट झालो आणि एका मोहाच्या क्षणी आमचा कंट्रोल सुटला.